सोबतच शासकीय इतमामात आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मनमोहन सिंगांची कारकीर्द ही देशाच्या दृष्टीने देदीप्यमान होती। त्यासोबतच देशातील अनेक घटनात्मक वैधानिक पदांवर मनमोहन सिंग यांनी कार्यकाळ बजावला आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि त्या मनमोहन सिंगांचा अंतिम निरोप हा स्वाभाविक केंद्र सरकार सर्व प्रकारच्या शासकीय इतमामात आणि सर्व प्रकारचा आदर सन्मान राखला जाईल याची काळजी घेऊनच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निरोप दिला जाणार आहे आणि त्यामुळे त्यानुसार तयारी आता केंद्र सरकारच्या वतीने सुरू झालेली आहे। आपण आता एम्सच्या नवी दिल्लीतील एम्स इस्पितळाजवळच आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की सर्वसामान्य लोकांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। अनेक जण आताही एम्स मध्ये पोहोचतायत अशी माहिती मिळते की कदाचित शक्यता आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा केंद्र सरकारचे अजून कोणी वरिष्ठ प्रतिनिधी इथे येऊन एम्सला भेट देतील। आता सोनिया गांधी, प्रियांका गांधी स्वतः इथे आल्या होत्या। प्रियांका गांधी आता एम्स वरून निघाल्या आणि त्या मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत, कारण मनमोहन सिंगांचं पार्थिव हे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल आणि त्यानंतर मग एकंदरीत पुढे ते अंतिम दर्शनासाठी म्हणून मनमोहन सिंगांचं पार्थिव हे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाईल। आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे मनमोहन सिंगांचा देह, त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात देखील ठेवलं जाणार आहे का, तिथेही आणलं जाणार आहे का, तो देखील एक प्रश्न आहे। परंतु सध्या मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेलं जाईल अशी माहिती मिळते। उद्या सकाळी 11 वाजता बैठक आहे केंद्र सरकारची आणि 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आता जाहीर करण्यात आलेला आहे एका अर्थतज्ञाला, एका पंतप्रधानाला आणि जे कधी लोकसभेचे खासदार झाले नाहीत, लोकांमधून निवडून आले नाहीत, पण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आणि त्यांनी सर्वोच्च पदावरून काम केलं अशा मनमोहन सिंगांना निरोप देण्यासाठी देशभरामध्ये केंद्रीय पातळीवरून लगबग आणि तयारी सुरू झाल्याचं समजतं। सोमेश, तू त्याचा आत्ता उल्लेख केलास की लोकसभेत ते निवडून नाही आले पण ते 10 वर्ष पंतप्रधान होते असे ते केवळ आत्तापर्यंतचे एकमेव राजकारणी, पण लोकांमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी नक्कीच आदराची भावना आहे आणि उत्सुकतेची भावना आहे। कसं पाहिलं जात आहे सर्वसामान्य माणसांकडनं मनमोहन सिंगांकडे? नक्कीच आता जर आपण इथे आजूबाजूला पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना इथे येऊ दिलं जात नाहीये, पण अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे स्नेहसंबंधी इथे येण्याचा प्रयत्न करतायत, इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनमोहन सिंगांची कारकीर्द ही अतिशय विलक्षण आहे। म्हणजे एकेकाळी विस्थापित म्हणून या देशामध्ये मनमोहन सिंग आले। 1947 साली देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानातून त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ते सोडून देशामध्ये यावं लागलं। त्यामुळे एक विस्थापित म्हणून सोबत संपत्ती नाही, घर नाही असा हा परिवार 1947 साली भारतात आला। त्यानंतर मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतात, ती सुद्धा पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर थेट ऑक्सफर्ड विद्यापीठ गाठलं आणि तिथे डॉक्टरेट घेतली अर्थशास्त्रामध्ये। विशेष म्हणजे मनमोहन सिंगांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, ते भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातलं होतं आणि हा खूप मोलाचा संशोधन प्रबंध समजला जातो अर्थशास्त्रातला, ज्या विषयावर मनमोहन सिंगांनी पुस्तक लिहिलं होतं की भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा राहिलेला आहे आणि त्यामध्ये त्याचे ट्रेंड्स हे कसे आहेत। म्हणजे हे ते 1991 पूर्वी ज्यावेळी एक इन्स्पेक्टर राज होतं, ज्या प्रकारची बंदिस्त अर्थव्यवस्था होती, अर्थव्यवस्था खुली झालेली नव्हती, शासकीय नियंत्रण जास्त होतं, अशा वेळी ते भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर संशोधन करत होते आणि त्यातील ट्रेंड्स बद्दल लिहित होते। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ललित नारायण मिश्रा हे जे इंदिरा गांधींचे निकटवर्तीय होते त्या मंत्र्यांनी मनमोहन सिंगांना संधी दिली आणि पहिल्यांदा वाणिज्य मंत्रालयामध्ये मनमोहन सिंग हे सल्लागार म्हणून रुजू झाले। त्यानंतर मग थेट मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि एकदा मुख्य आर्थिक सल्लागार झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी मागे वळून पाहिलं नाही अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये। त्यानंतर थेट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदानंतर ते प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर थेट नरसिंह राव
यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री झाले. म्हणजे जर आपण टप्प्याटप्प्याने पाहायला गेलो तर पहिल्यांदा केवळ वाणिज्य मंत्रालयाचे सल्लागार, तिथून सुरू झालेला हा प्रवास पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, त्यानंतर प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष, त्यानंतर 1991च्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून, आणि अर्थमंत्री असताना सुद्धा खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे जे आपण लिबरलायझेशन जे झालं अर्थव्यवस्थेचं त्यावेळेसचं बजेट हे जे मनमोहन सिंगांनी सादर केलं होतं, ज्याचा फिस्कल डेफिशिएट हा 11% होता. आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ज्या अर्थमंत्र्यावर आली ते डॉक्टर मनमोहन सिंग होते. आणि त्याच अर्थमंत्र्यांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. 11 ते 12% इतकी तूट त्यावेळी संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये होती. आणि नंतर जी अर्थव्यवस्था बदलली ती पुढे भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू झाली ती आतापर्यंतची आपण पाहू शकतो. त्यानंतर